संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधान निर्माते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून संपूर्ण देशभरात अमित शहा यांच्या विरोधात तीव्र जाहीर निषेध केला जात आहे। टीकेची जोड उठली आहे। याच पार्श्वभूमीवर आज यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्व समाज बांधवांकडून मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलन करण्यात आले। तसेच निषेध मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना अमित शहा यांच्या निषेधाचे निवेदनही देण्यात आले। अमित शहा यांचा निषेध असो, निषेध असो, अमित शहा यांचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो। भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, अमित शहा मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद, निषेध असो। राज्यसभेमध्ये दिनांक 18/12/2024 रोजी भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने चर्चा चालू असताना या देशाचा एकेकाळी तडीपार राहिलेला गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीरपणे राज्यसभेमध्ये बोलताना की आंबेडकर म्हणण्यापेक्षा भगवान किंवा देवाचे नाव घ्यावे, तुम्हाला स्वर्गामध्ये पुण्य प्राप्त होईल, अशा प्रकारची जी टिप्पणी केलेली आहे त्या टिप्पणीचा व या अमित शहाचा या ठिकाणी मी जाहीर पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो। दुसरी गोष्ट, या देशामध्ये या BJP सरकारने जे काही वाढवून ठेवलेलं आहे धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली या देशातील नागरिकांना एकमेकांच्या विरोधात उभं करून आणि देशातील जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहे त्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून या देशामध्ये जी यादवी माधवी लिहिली आहे या यादवीचा सुद्धा मी पहिल्यांदा इथे जाहीर निषेध व्यक्त करतो। खरं म्हणलं तर हे BJP विषय काय आहे, हे BJPची पिलावळ आली कुठून, तर ही पिलावळ आली RSSच्या नागपूरच्या रेशीम बागमधून। तर खऱ्या अर्थाने जर या देशामध्ये आपल्याला मानवतेच्या आधारावर, संविधानाच्या आधारावर, स्वातंत्र्य समता बंधुता या जीवनमूल्याच्या आधारावर जर समाज निर्मिती करायची असेल तर या देशातील शोषित वंचितांनी इथल्या RSS आणि BJPच्या विरोधात एक एल्गार पुकारल्याशिवाय यांची काय म्हणतो त्याला जी मस्ती चढलेली आहे ती जिरणार नाही, एवढे बोलून मी माझे प्रतिक्रिया संपवितो। या देशाचा गृहमंत्री, मी त्याला तडीपार म्हणतो, जो माणूस तडीपार होतो या आपल्या देशाचं दुर्भाग्य आहे की या देशाचा तडीपार माणूस ह्या देशाचा गृहमंत्री होतो आणि तो 12 तारखेला संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपमानास्पद शब्द वापरतो। मला हे म्हणायचं आहे की या देशामध्ये शोषित, पीडित, वंचित अशा लोकांचं उद्धार करणारे या देशाचे राज्यघटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिलेलं आहे। याच्या मागे थोडंसं षडयंत्र असं होऊ शकते की मनुस्मृती येणार का की मनुस्मृती आणणार का, याच्या मागचं फार मोठं षडयंत्र आहे। म्हणून आज आम्ही सर्व बौद्ध समाज, आंबेडकरी चळवळीचे लोक आज इथे SDO साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहोत। तरी हे निवेदन गृह खात्यापर्यंत पोहोचण्यात यावे करिता मी संपूर्ण या मनुवृत्तीचा व मनुवादी विचाराचा आणि अमित शहाचा तीव्र शब्दात निषेध करतो। याच्या पुढे आपल्या अमित शहाने छत्रपती शिवाजी महाराज असो, महात्मा फुले असो, शाहू महाराज असो, अशा कोणत्याही महामानवावर टीका टिप्पणी करू नये
अन्यथा हा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही.